मित्रांनो, मला खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की भास आनंदाची स्टोरी त्यांना मिळत नाही आहे. पण मी ती स्टोरी ओम नमः 0.3 या चॅनलवरती अपलोड करते. तर प्लीज तुम्ही त्या चॅनलच्या लिंकवरती क्लिक करा. जे मी अन्वी पाटील या चॅनलच्या पोस्टमध्ये लिंक देते त्यावरती क्लिक करा आणि ती स्टोरी एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून तुम्हाला रोज कबीर आणि इशिताची स्टोरी पाहता येईल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत राहा. मोठी आई म्हणते, मी ठीक आहे, तू कशी आहेस? कधी आलीस उटीवरून? आऊ म्हणते, कालच आली राजी. ही कोण ग? आऊंची थोडक्यात ओळख करून घेऊ. आऊंचा जन्म रत्नागिरीचा. आऊंची जिवलग मैत्रीण शलाका म्हणजेच मोठी आई. आऊंच्या घरची परिस्थिती मुळातच चांगली, त्यामुळे शिक्षण हे चांगल्या प्रकारे झालं होतं त्यांचं. मुंबईत स्थळ आलं, त्यामुळे लग्न करून त्या मुंबईत स्थायिक झाल्या. पण नंतर त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्या सहमतीने फूड प्रॉडक्ट विकायचा छोटा बिझनेस सुरू केला. आऊनीही त्यांना पुरेपूर साथ दिली. घर सांभाळून त्या बिझनेसमध्येही थोडीफार मदत करत होत्या. नंतर तो बिझनेस त्यांच्या मुलाने मेहनतीने पुढे खूप वाढवला. आता त्यांचं नाव टॉपच्या बिझनेसमॅनमध्ये घेतलं जातं. एवढं असूनही त्या सगळ्यांचे पाय जमिनीवर होते त्याचे. आऊंचे संस्कारच तसे होते. मोठी आई म्हणते, अगं ही माझी नात अंजली. आऊ म्हणते, अंजलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, सुंदर आहे ग, अगदी नक्षत्रासारखी. काय करतेस पोरी तू? अंजली काही बोलणार त्याआधी अंकुश त्याच्या मॉमला आवाज देतो. मॉम, माझा नाश्ता आहे ना. आणि तन्वी कुठे आहे? ती आज बोलली होती की सुट्टी घेतली आहे तिने. त्याचं तर हॉलमध्ये लक्षच नव्हतं. तो त्याच्या तंद्रीत मॉमला आवाज देत खाली येतो. त्याच्या आवाजाने अंजलीचं लक्ष त्याच्याकडे जातं. ती तर त्याला बघून उभीच राहते. आऊ आणि मोठी आई अंजलीकडे ही अशी का उठली म्हणून बघत असतात. अंकुशची मॉम त्याला खुणावते. तसं तो लगेच हॉलच्या दिशेने बघतो. तोही समोर अंजलीला पाहून शॉक होतो. मोठी आई म्हणाली, अगं काय झालं, अशी का उभी राहिलीस? अरे तू म्हणाली ते अंकुश सर. आऊ म्हणाली, अंकुश? तुम्ही ओळखता एकमेकांना? अंजली म्हणाली की हो, ते माझे सिनियर आहेत. आऊ म्हणाली, अय्या हो का, म्हणजे तू आमच्याच कंपनीत काम करतेस तर? अगं तो माझा मोठा नातू अंकुश आहे. अंकुश ये इकडे. अंकुशही त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. त्याची मॉमही त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते. मोठी आई म्हणाली, एवढा मोठा झाला अंकुश? खूप लहान असताना बघितलं होतं तुला. 4-5 महिन्यांचा असेल ना ग हा? त्यानंतर आत्ता बघते. सुनबाई कशी आहेस? अंकुशची मॉम म्हणाली, हो माई, मी छान. पाया पडते हां. तुम्ही कशा आहात? आऊ म्हणते, अच्छा हो का, म्हणजे तू आमच्याच कंपनीत काम करतेस तर? अगं तो माझा मोठा नातू अंकुश. अंकुश ये इकडे. अंकुश ही त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याची मॉमही त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते. खरं तर हा छोटासा पॅरेग्राफ जो आहे तो माझ्याकडून रिपीट झाला आहे. मोठी आई म्हणाली, एवढा मोठा झाला अंकुश? खूप लहान असताना बघितलं होतं तुला. 4-5 महिन्यांचा असेल ना ग हा? त्यानंतर आत्ता बघते. सुनबाई कशी आहेस? अंकुशची मॉम म्हणाली, हो माई, मी छान. पाया पडते हां. तुम्ही कशा आहात? आऊ म्हणाली, अगं ती तर सारखी काढत असते तुझी आठवण. मोठी आई म्हणते, मग काय, तुझ्यापेक्षा जास्त फोन तिचे असतात मला. तुला वेळ तरी असतो का? तसं सगळे हसतात. तन्वीही त्यांच्यात येऊन बसते. तिचीही आऊ ओळख करून देतात. त्यांच्या छान गप्पा रंगल्या असतात. आऊंना अंजलीचा स्वभाव खूप आवडतं. सगळ्यांशी अंजली एकदम मिसळून गेली असते. मोठ्या आईला आठवण होते तसं त्या अंजलीला त्यांनी सगळ्यांसाठी आणलेलं गिफ्ट द्यायला सांगितले. अंकुशची मॉम म्हणाली, त्यांना जेवणाची आठवण करून देते. तसे सगळे डायनिंग टेबलकडे वळतात. सर्वंट सगळ्यांना जेवण वाढतात.
जेवतानाही मोठी आई आणि आऊंच्या गप्पा सुरूच असतात. जेवण झाल्यावर आऊ मोठ्या आईंना त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. अंकुशची मॉम आवराआवरी करत असते. तन्वी आणि अंजलीची छान मैत्री झाली असते. तन्वी तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. अंकुशही त्या दोघींसोबत जातो. त्या दोघी मस्त गप्पा मारत असतात, जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या. तो त्यांच्या गप्पा ऐकत बसला असतो. अंजलीशी अचानक भेट झाल्याने तो खूप खुश असतो. थोड्या वेळाने मोठी आई निघायचं म्हणतात. अंकुशची मॉम त्या तिघांना आवाज देते. ते तिघेही बोलतच खाली येत असतात. तन्वी म्हणाली, अगं आपल्या गप्पांमध्ये तुला घर दाखवायचं राहूनच गेलं. अंजली म्हणाली, अगं इट्स ओके, पण खूप छान आहे तुमचं घर. आवडलं मला. इंटेरियर खूप छान आहे. अंजली आजूबाजूला नजर फिरवत बोलते. तन्वी म्हणाली, थँक्यू. सगळं माझी आणि दादूची चॉईस. तू नेक्स्ट टाईम येशील तेव्हा नक्की दाखवेन पूर्ण घर. मोठी आई म्हणाली, चला आता निघतो आम्ही. आणि वैजू, आता तू पण ये सगळ्यांना घेऊन आमच्या घरी. मी आहे अजून 2-3 महिने इथेच. वैजयंती म्हणाली, तू आहेस ना, मग नक्की येऊ. आणि आता काय, भेट होतच राहील. सुनबाई म्हणत त्या त्यांना डोळ्यांनी खुणावतात. तशी अंकुशची मॉम आता जाऊन त्या दोघींनाही गिफ्ट आणते. मोठ्या आईसाठी छान बनारसी साडी, तर अंजलीसाठी छान अनारकली ड्रेस देतात. मोठी आई म्हणाली, अगं सुनबाई, ह्याची खरंच काही गरज नव्हती. अंकुशची मॉम म्हणते, असं कसं माई, तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदा आलात ना, आणि तुम्हीही आणलंच की गिफ्ट आमच्यासाठी, मग आम्ही कसं नाही देणार. द्यायचं तुम्हाला. त्या त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात. अंकुश आणि तन्वीही त्यांच्या पाया पडतात. अंजली पण आऊच्या आणि अंकुशच्या मोमच्या पाया पडते. आऊ म्हणाली, अंजली बेटा, येत जा आम्हाला भेटायला अधूनमधून. आम्हाला आवडेल तुझ्याशी गप्पा मारायला. अंजली म्हणाली, नक्की आऊ, येतो आता आम्ही. त्या सगळ्यांना बाय बोलून निघतात. गोळ्या द्यायला जातात आणि गप्पा मारत असतात. अंकुशची मॉम म्हणते, खूप छान वाटलं ना एवढ्या वर्षांनी माईंना भेटून. अजूनही तशाच आहेत. आणि अंजली पण छान आहे, मला आवडली. मला खूप छान मुलगी वाटली. ती खूप छान संस्कार आहेत तिच्यावर, माईंचे आणि नंदिनी ताईचे. आऊ म्हणाली, अगं शलाका आहेस तशी. हो, मला खूप आवडली ती मुलगी. किती लवकर मिसळी होती ती आपल्यात. तन्वीची तर तिच्याशी छान गट्टी जमली होती. अंकुशची मॉम म्हणाली, आऊ एक विचारू. आऊ म्हणाली, विचार ना. अंकुशची मॉम म्हणाली, आता तसंही तन्वीचं लग्न ठरलंच आहे, तर मला असं वाटतं की अंकुशसाठी आपण मुलगी बघावी. त्याच्याकडे विषय काढला तर तो नाहीच म्हणतो. पण आज मी एक ऑब्झर्व केले. अंकुश आज खुश होता आणि पूर्ण वेळ तो तन्वी आणि अंजलीसोबत होता. म्हणजे कधी तो तन्वीच्या फ्रेंड्स आल्यावर त्यांच्याशी मोजकंच बोलतो. तुम्हाला कळलंय ना मला काय म्हणायचंय ते. त्यानंतर आऊ म्हणते, सुनबाई, येते हा माझ्या लक्षात. माझ्याही मनात आला हा विचार. बघू मी बोलते शलाकाशी, त्यांचं काय मत आहे. त्यांनी अंजलीसाठी कोणता मुलगा बघितला आहे का हे विचारायला हवं. अंकुशची मॉम म्हणाली, ठीक आहे, लवकर बघा, बोलून येते मी. अंकुशची मॉम खुश होतच झोपायला निघून जाते. अंजली आणि मोठी आई घरी येतात. त्यांच्याही घरी अंकुशच्याच घरची चर्चा असते. मोठी आई अंजलीच्या बाबांना सगळ्या तिकडच्या गप्पा सांगत असते. अंजली तिथेच बसून परीचा स्टडी घेत असते. परी म्हणते, मम्मा बस आता, खूप दमली मी. अंजली म्हणते, हो का, एवढं काय केलं आज तू दमायला, सांग सांग बघू. परी म्हणते, आम्ही ही मामूच्या घरी खूप मज्जा केली.
मी, मामू आणि आजीसोबत खूप खेळले. आजीने माझ्यासाठी पिझ्झा बनवला होता. खूप यम्मी होता. मामूला आजीने आणि मी दिलाच नाही. अंजली म्हणाली, व्हेरी बॅड परी. मामू तुला किती खाऊ घेऊन येतो, तुला फिरायला पण नेतो ना, आणि तू त्याला पिझ्झा नाही दिलास. मामू आता रागवला असणार. मामू येताना खाऊ नाही आणणार तुझ्यासाठी आता. अंजली तिची मज्जा घेत बोलते. परी म्हणाली, अगं मम्मा, तो ना मला मुद्दाम चिडवत होता. म्हणून आजीच बोलली की आपण मामूला नाही द्यायचा पिझ्झा. तू सांग ना मामूला, मी नेक्स्ट टाईम देईन म्हणून पिझ्झा. सिया क्यूटसा चेहरा करत बोलते. अंजली म्हणाली, बरं ठीक आहे, आपण नेक्स्ट संडेला करूयात पिझ्झा. तेव्हा मामूला दे हा तू. खरंच तू करणार पिझ्झा? येस. थँक्यू मम्मा. अंजलीच्या गालावर किस करते. अंजली म्हणाली, चल आता बी अ गुड गर्ल. आता एवढाच स्टडी राहिलाय, तो कंप्लीट करायचा. दुसऱ्या दिवशी अंजली तिचं आणि परीचं आवरून ऑफिसला निघून जाते. तिला 15 मिनटं उशीर होतो. मेघा म्हणाली, गुड मॉर्निंग मॅडम, आज लेट? अंजली म्हणाली, हो ग, बसमुळे झालं थोडं लेट. मेघा म्हणाली, इट्स ओके. अगं मी असंच विचारलं. तू लवकर आली असतीस तर तुलाही ती न्यूज समजली असती. बट नो वरीज, मी आहे ना. अंजली म्हणाली, अशी कसली न्यूज आहे तुझ्याकडे आणि कोणी दिली? मेघा म्हणाली, आहेत माझे ही जासूस. ती नसलेली कॉलर उडत बोलते. अंजली म्हणाली, बारीक डोळे करून तिला एक लूक देते. मेघा म्हणाली, ओके सांगते. अगं माझा एक फ्रेंड आहे HR डिपार्टमेंटला. त्याने सांगितलं की आज ऋषभ सर एक महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहेत. आपल्या कंपनीने एक मोठा प्रोजेक्ट मिळवला होता आणि मागच्याच वीकमध्ये तो प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट झाला. त्या संदर्भात आणि आपल्या मोठ्या सरांनी आपल्या सर्वांसाठी पार्टी ठेवली आहे असं सांगत होता तो. अंजली म्हणाली, ओ, ते तर आता सर करतीलच अनाउन्समेंट आल्यावर. पण अजून सर आले कुठे आहेत? ऋषभ सरांची केबिन तर लॉक दिसते आहे. बोलत असताना त्यांना अंकुश समोरून येताना दिसतो. तशा त्या शांत होतात. अंकुश समोरून येत असतो. सगळ्यांना आणि मेघाला गुड मॉर्निंग करत. तो अंजलीकडे बघून स्माईल करत गुड मॉर्निंग बोलतो. अंजली ही स्माईल देत त्याला गुड मॉर्निंग बोलते. मेघा म्हणाली, त्या दोघांकडे वासून बघत असते. अंजली, हे काय होतं? तू चक्क स्माईल देत सरांना विश केलंस? नाही तर तुझं लक्ष नसतं कधी त्यांच्याकडे. समोर आल्यावर नेहमी गडबड करत असतेस. आज हा एवढा बदल कसा काय झाला? अंजली म्हणाली, असं काही नाही, तू उगाच जास्त विचार करू नकोस. आज माझं लक्ष होतं बस, बाकी काही नाही. ते सोड आणि सांग मला की जर सर आले नाहीत तर तुझ्या फ्रेंडला कसं कळलं अनाउन्समेंटबद्दल? मेघा मनात म्हणाली, असेलही, मी पण जरा जास्तच विचार करते आहे असं म्हणून ती तिच्या कामात लक्ष घालते. अंजलीही तिच्या कामात बिझी होते. लंच ब्रेकच्या थोडं आधी ऋषभ अंकुशला त्याच्या केबिनमध्ये येऊन भेटतो. त्यानंतर ऋषभ आणि अंकुश बाहेर येऊन अनाउन्समेंट करतात. अंकुश म्हणाला, हॅलो एव्हरीवन, तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या ऋषभ सरांच्या आयडियाज आणि त्यावरची आपल्या अकाउंट्स आणि बाकीच्या सर्वच डिपार्टमेंटची मेहनत. त्यामुळे आपल्याला काही महिन्यांपूर्वी नवीन प्रोजेक्ट मिळाला आणि आपण तो मागच्या वीकमध्ये सक्सेसफुली कंप्लीट केला. तर त्या प्रोजेक्टचा आपल्या ह्या कंपनीसोबतच UKच्या कंपनीलाही मोठा फायदा झाला आहे. आपले मार्केटमधले शेअर्स दर खूप चांगले वाढले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपली कंपनी आता टॉप 5 कंपनीजमध्ये यापुढे कन्सिडर होणार आहे. त्याबद्दल कंग्रॅच्युलेशन्स टू ऑल.
आपले मोठे सर उद्या इंडियात परतणार आहेत, तर त्यांनी परवा या प्रोजेक्टच्या आनंदात आपल्या सर्वांसाठी पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि त्यात अजून 2 मोठ्या अनाउन्समेंट ते करणार आहेत. पार्टीचं टायमिंग तुम्हाला कळवलं जाईल. परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स रिषभ अँड कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल ऑफ यू. रिषभ म्हणाला, थँक्यू सो मच अंकुश अँड ऑल ऑफ यू. ह्या प्रोजेक्टवर आपण सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली, त्यामुळे हा प्रोजेक्ट मला मिळवता आला आणि तो सक्सेसफुलही झाला. हां, आता ह्या आधीच आपल्याला मिळाला पाहिजे होता, पण काही फ्रॉड माणसांमुळे ते ह्याआधी शक्य झालं नाही. बट जाऊ दे आता. या आनंदाच्या क्षणी उगाच तो विषय नको. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. तर जसं अंकुशने सांगितलं, परवा मोठ्या सरांनी आपल्या सगळ्यांसाठी पार्टी ठेवली, तर पार्टीच्या तयारीला लागा. अजून काय सांगू, जसं आतापर्यंत तुम्ही साथ दिली तशीच पुढेही द्या. थँक्यू. नाऊ गेट बॅक टू युअर वर्क. अंकुश ऋषभ सोबत निघून जातो आणि बाकी सगळे आपापल्या कामाला लागतात. पण सगळीकडे पार्टीचीच चर्चा सुरू असते. मेघा म्हणते, वाव यार अंजली, मी खूप एक्सायटेड आहे पार्टीसाठी. आपण ना उद्या शॉपिंगला जाऊया का? अंजली म्हणाली, बघू मला जमेल का ते तसं सांगते तुला. मला घरी विचारलं पाहिजे. मेघा म्हणते, तू पार्टीला न यायचा प्लॅन बनवत असशील तर आत्ताच थांबव. तू पार्टीला येणार आहेस म्हणजे येणार आहेस आणि आपण उद्याच शॉपिंगसाठी जातोय, हा आधीच सांगते तुला. अंजली म्हणाली, बरं बाई, तू आधी शांत हो, जाऊया आपण. मी दिशाला पण विचारते, ती पण येईल. मेघा म्हणते, हो चालेल. अगं दीक्षावरून आठवलं, तिचं काय कॉन्टॅक्ट झाला का तुझ्याशी? कोण आजारी होतं, काही कळलं का तुला? अंजली म्हणाली, अगं तिचे मामा आजारी होते, बट आता ठीक आहेत. ती उद्यापासून येईल ऑफिसला. माझं कालच रात्री बोलणं झालं. मेघा म्हणाली, ओके. असाच कामात आणि गप्पामध्ये त्याचा दिवस निघून जातो. घरी जाऊन जेवताना अंजली ऑफिसमध्ये परवा पार्टी असल्याचं सांगते आणि उद्या मेघाबरोबर शॉपिंगला जाऊ का तेही विचारते. मोठी आई म्हणाली, अगं जा ना, त्यात काय विचारायचंय, मी आहे सियाकडे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अंजलीचे बाबा म्हणतात, हां तू जा उद्याही आणि परवाही, आणि तुला जे घ्यायचं आहे ते घे. अजिबात कसली काळजी करू नकोस, निवांत ये. परीसोबत आहोत आम्ही आणि पार्टीला तुझ्यासोबत दीक्षा असेलच ना? अंजली म्हणाली, हो ती पण असेलच. मी सांगितलं नाही ना बाबा तुला त्या दिवशी मोठी आई येणार म्हणून? मी लवकर घरी आले ना, त्यामुळे मला कळलं. तिचे मामा आजारी असल्यामुळे ती 2 दिवस ऑफिसला नव्हती आली, पण आता त्यांची तब्येत बरी आहे, तर ती उद्यापासून येईल ऑफिसला. अंजलीचे बाबा म्हणतात की काय झालं होतं त्यांना? अंजली म्हणते, अचानक चक्कर येऊन पडले होते, BP लो झाला होता त्यांचा. घरी तिची मामी एकटीच ना, म्हणून त्यांनी दीक्षाला सांगितलं. आणि अशा वेळी काही सुचत नाही ना, काय करावं, काय नशीब, म्हणून त्यांनी लगेच दीक्षाला कॉल केला. अंजलीचे बाबा म्हणतात की अगं अचानक कशी आली चक्कर? त्यांनी कसलं टेन्शन घेतलं होतं का? अंजली म्हणाली, ते काही माहीत नाही. असेल, पण त्यांच्या BPच्या गोळ्या चुकल्या होत्या म्हणून त्यांचा अचानक BP लो झाला. आणि त्याचमुळे मोठी आई म्हणते, अरे बापरे. अंजली म्हणते, पण ते आता ठीक आहेत. दीक्षाची आई राहणार आहे अजून 2-3 दिवस तिथेच. तरी बोलता बोलता तिचे लक्ष सियाकडे जातं. तिला ती शांत शांत वाटते. ती मोठ्या आईकडे आणि बाबाकडे बघून डोळ्यांनीच हिला काय झालंय असं विचारते. मोठी आई म्हणाली मान हलवत, मला नाही माहिती, बघ बोलून तूच. अंजली म्हणाली, एक नजर बाबांकडे बघते.
तेही मला नाही माहीत असेच एक्सप्रेशन देतात. अंजली बघ सुस्कारा सोडून परी सोबत बोलायला वळते. अंजली म्हणाली, मोठी आई, अगं तू माझ्या छोट्या चिवला बघितलं आहेस का गं? रोज किती चिवचिव असते ना तिची. आज बघ ना, माझी ती चिव माझ्याशी बोलली पण नाही. ती रागावली का गं तिच्या मम्मावर? अंजली तिला विचारते. सिया म्हणाली, मम्मा तू मला नाही नेणार पार्टीला? मला पण यायचे पार्टीला. मी नेते ना तुला माझ्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला असेल की. तसं तू नाही नेणार मला? अंजली म्हणाली, अरे माझ्या बच्चा, म्हणून रुसून होता का? अगं शोना, ती पार्टी मोठ्यांची आहे. तिथे माझे बॉस असणार, ऑफिस पार्टी असणार आणि आम्ही कामाचं बोलणार आणि तिथे छोटी मुलं कुणीच नसणार. मग तुला तिथे बोर होणार ना, म्हणून नव्हती नेणार तुला. बट तुला यायचं असेल तर ठीक आहे. माझे बॉस मला थोडं ओरडतील पण चालेल. मी माझ्या परीसाठी खाईल त्यांचा ओरडा. अंजली तोंड पाडत बोलते. सिया म्हणते थोडा विचार करून, मम्मा मी नाही येत, तू जा. तुझे बॉस पण नाही ओरडणार तुला. मी राहीन अज्जूसोबत आणि मोठ्या आजीसोबत. तू जा पार्टीला दीक्षा माऊसोबत. अंजली म्हणाली, बघ हा नक्की ना? मी जाऊ दीक्षा माऊसोबत? तू रडणार नाही ना? सिया म्हणाली, हो मम्मा तू जा. मी नाही रडणार. आय एम अ बिग गर्ल नाव. अंजली म्हणाली, माझी गुड गर्ल ती. ओके देन, आय प्रॉमिस यू. आपण ह्या येणाऱ्या संडेला आपण तुझ्या मामूला दीक्षा माऊ बोलवून पिझ्झा पार्टी करूया. तुझ्या फ्रेंड्सना दिव्याला आणि तानियाला बोलवूया, चालेल? सिया म्हणाली, खरंच मम्मा? तू दिव्याला आणि तानियाला पण बोलवणार? त्यानंतर इकडे अंजली म्हणते, यस पक्कावाला प्रॉमिस. तू सांग हा त्यांना. माझ्या मम्माने पार्टीसाठी संडेला बोलवलंय म्हणून. सिया म्हणाली, ओके चालेल, मी सांगते त्यांना. अंजली म्हणाली, चल आता जा अज्जूसोबत राऊंड मारायला. सिया म्हणाली, ओके बाय मम्मा. बाय मोठी आजी म्हणत तिच्या अज्जूसोबत बाहेर निघून जाते. मोठी आई म्हणाली, मला वाटलं होतं तुझ्या मागे लागते की काय आता. मला पण घेऊन चल म्हणून. पण किती छान समजवलं तू तिला आणि तिने पण लगेच ऐकलं तुझं. सॉरी. अंजली म्हणाली, मोठी आई, अगं ती खूप समजदार आहे. एवढीशी आहे पण नीट समजावलं की लगेच समजते. मोठी आई म्हणाली, हो ते बघितलंच ग मी आता. खूप जीव आहे तिचा तुझ्यावर. तुला तुझे बॉस ओरडतील बोलल्यावर कशी लगेच बोलली, मी नाही येणार म्हणून. तू जा. खूप गुणी लेकरू आहे ग. अंजली म्हणाली, म्हणत अंजली किचनमध्ये सगळं आवरायला जाते. दुसऱ्या दिवशी दीक्षा तिच्या घरी येते. तिने अंजलीला सांगितल्याप्रमाणे दीक्षा तिला ऑफिसला जाताना पिक करण्यासाठी आली होती. मोठी आई आणि अंजलीचे बाबा तिच्या मामाची चौकशी करतात. दीक्षा आता मामा ठीक असल्याचं सांगते आणि सियाला बाय करून अंजलीसोबत निघून जाते. अंजली तिला ऑफिस पार्टीबद्दल आणि आजच्या शॉपिंगबद्दल सांगते. तू पण येणार आहेस? तू येणार असशील तरच मी जाणार, अंजली दीक्षाला म्हणते. दीक्षा म्हणाली, अगं ऐकून तर घे. ठीक आहे जाऊया आपण, असं म्हणत होते मी. ऐकून तर घे आधी, लगेच इमोशनल ड्रामा सुरू. मॅडमचा. अंजली म्हणते, मला वाटलं तू नाही म्हणशील म्हणून ते. दीक्षा म्हणाली, समजलं. थांब, बाबांना कळवते, काळजी करत बसतील लेट झालं तर. आणि आपण जाताना काहीतरी पार्सल घेऊन जाऊया. आई नाही तर जेवणाचा प्रॉब्लेम नको ग म्हणून. अंजली म्हणते, हा चालेल. नाहीतर एक काम कर, मोठ्या आईला तुमच्या दोघांचा डबा बनवायला सांगते. दीक्षा म्हणाली, अगं कशाला उगाच, आपण घरी जाताना नेऊया ना पार्सल. कशाला उगाच त्यांना त्रास देतेस? आणि रात्रीचाच तर प्रश्न आहे. होईल, आमचं मॅनेज नको करूस काळजी. त्यानंतर अंजली म्हणते, नक्की ना? नाही तर आत्ता कॉल करते घरी. त्याचनंतर इकडे दीक्षा म्हणाली,
अगं खरंच, डोंट वरी, करू आम्ही मॅनेज. त्यानंतर अंजली म्हणते, बरं बाई चल आता, वरती लेट होईल, नाहीतर लंचला भेटू, बाय. दोघी एकमेकींना बाय बोलून आपापल्या डिपार्टमेंटला निघून जातात. अंजली म्हणाली मेघाला सांगते की आपल्यासोबत दीक्षाला पण यायचे आणि आज काम लवकर संपून निघूयात, उगाच घरी जायला लेट नको. त्यानंतर मेघा म्हणाली हां चालेल, तू तसं दीक्षाला पण सांगून ठेव. अंजली म्हणाली हो, पण आता नको, लंचमध्ये भेटू तेव्हा सांगते. मेघा म्हणाली ठीक आहे, म्हणून दोघी पण कामाला लागतात. लंचमध्ये अंजली दीक्षाला लवकर निघायचं सांगते. दीक्षा म्हणते चालेल, काम पटापट संपवायला पाहिजे, मला पण संपेल, मी करते मॅनेज. प्रितेश म्हणाला काय गर्ल्स, कुठे जायचे, प्लॅनिंग सुरू आहे? त्यानंतर इकडे दीक्षा म्हणते अरे मॉलला जातोय शॉपिंगसाठी, परवा पार्टी आहे ना ऑफिसमध्ये. मग म्हटलं तशी खूप दिवस शॉपिंग केलीच नाही, तर म्हटलं जाऊया. प्रितेश म्हणाला ओ. स्नेहा म्हणते ए मी पण येणार, मलाही शॉपिंग करायची आहे. त्याचनंतर इकडे प्रितेश म्हणतो वाटलंच मला, अजून कशीही बोलली नाही, लास्ट वीकमध्येच गेली होतीस ना तुझ्या बहिणीसोबत, मी कॉल केला होता तर तेच बोलली होतीस ना. स्नेहा म्हणाली हां मग काय झालं, मला परत करायची आहे आणि मी तेव्हा जीन्स आणि टॉप्सची शॉपिंग केली होती, पार्टीवेअरसाठी ड्रेस नाही माझ्याकडे. आणि तुला काय प्रॉब्लेम आहे रे, मी थोडी तुझ्याकडे पैसे मागते आहे. त्यानंतर इकडे प्रितेश म्हणतो अगं बाई मला काय प्रॉब्लेम असणार, तू मागच्याच वीकमध्ये गेली होतीस म्हणून बोललो. जाऊ दे, तसंही तुम्हा मुलींना शॉपिंग करायची भारी हौस आणि तुला तर जास्तच. त्यानंतर इकडे दीक्षा म्हणते अरे जाऊ दे ना, तिला आवडत असेल ना शॉपिंग करायला, तू का स्ट्रेस घेतोय एवढा, आणि तिलाच नाही आम्हाला पण आवडतं शॉपिंग करायला. मेघा म्हणाली हो ना, आमचा जन्मसिद्ध हक्क आहे तो. म्हणत दीक्षा आणि मेघा एकमेकींना टाळ्या देतात. आणि त्याचनंतर इकडे प्रितेश म्हणतो हळू आवाजात, बाई ही परवडली पाहिजे ना हिच्याशी, मला लग्न करायचंय म्हटल्यावर, नाहीतर माझी अख्खी सॅलरी हिच्या शॉपिंगमध्येच गेली म्हणून समजा, म्हणून आत्ताच थांबतोय. आता तुम्हाला कसं सांगायचं, जाऊ दे, करा काय हवं ते. स्नेहा म्हणाली काय रे, काय पुटपुटत आहेस? दीक्षा म्हणाली जाऊ दे आता, तुम्ही परत सुरू नका हो, कुठे जायचे ते ठरवलं का काही? मेघा म्हणाली इथून RCTला मॉल जवळ पडेल, तिथे जाऊया. स्नेहा म्हणाली हां मला चालेल. मेघा म्हणाली तुम्हाला चालेल ना? अंजली म्हणाली हां मला चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर दीक्षा म्हणाली चालेल मग 6 वाजता भेटा मग पार्किंगमध्ये. प्रितेश म्हणाला वेट, मी निखिलला आणि अमोलला विचारतो, मला पण शॉपिंग करायची आहे, सगळेच जाऊ. अमोल साईट व्हिजिटिंगसाठी गेलाय, मी बघतो कॉल करून येतोय का ते. आणि त्याचनंतर दीक्षा म्हणाली ठीक आहे विचार, आणि त्यांना लेट होणार असेल तर डायरेक्ट मॉलमध्येच बोलव, उगीच त्यांच्यामुळे आपल्याला उशीर नको, आपण जाऊन शॉपिंग स्टार्ट करू, ते जॉईन होतील आपल्याला. स्नेहा म्हणाली का, आता का करायची आहे शॉपिंग तुला? त्यानंतर इकडे प्रितेश म्हणतो मी काय तुझ्यासारखी शॉपिंग करत नाही दर विकेंडला, 3-4 मंथमधून एकदा करतो, कळलं ना, आणि तुझ्यासारखी शॉपिंग करायला मला वेळ पण नाही. त्यानंतर इकडे दीक्षा, अंजली आणि मेघा एकमेकींकडे बघतात, ह्यांचं काही होऊ शकत नाही, घ्या, आणि आपापला टिफिन खाण्यात सगळेच बिझी होतात. आनंदाचा ही स्टोरी रोज अपलोड होते, तर तुम्ही प्लीज ओम नमः चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवरती स्टोरी एन्जॉय करा.